नमस्कार मित्रांनो, केशव दरोडे ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ असणार आहे आपला आश्रम शाळाच्या संदर्भामध्ये। ज्या काही आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा आहेत तर त्या विभागांना TETच्या संदर्भामध्ये एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तत्पूर्वी आपण जर का चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की त्या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून शिक्षक भरती TET किंवा CTETच्या संदर्भामध्ये आपल्याला या चॅनलच्या मार्फत अपडेट मिळत राहतील। त्यामुळे चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करून घ्या। आणि आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे मित्रांनो, कालच 1 जानेवारी 2026 नवीन वर्षाचा पहिला दिवस होता आणि त्या अनुषंगाने एक आश्रमशाळेच्या संदर्भामध्ये एक शासन निर्णय पारित झालेला आहे। आणि आज दिनांक 2 जानेवारी 2026 त्या अनुषंगाने आजच्या लोकमत पेपरला ही बातमी आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता। इथे आपण बघितलं तर आता आश्रमशाळांमध्येही लागणार गुणवत्तेचा कस इथे बघू शकता। सर्व प्राथमिक शिक्षकांसाठी TETची अट ही राहणार बंधनकारक, असं एकंदरीत इथं आपण बातमीमध्ये बघू शकता। राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या अनुदानित आश्रमशाळांमधील प्राथमिक शिक्षकांसाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय घेतला आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या नुकत्याच दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवरती शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET उत्तीर्ण नसलेल्या प्राथमिक शिक्षकांसाठी ही परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे। आपण बघितलं असेल की 5 सप्टेंबरला एक सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला होता आणि TETच्या संदर्भामध्ये सर्व शिक्षकांना TET ही अनिवार्य करण्यात आले आहे आणि त्या अनुषंगाने आता त्या निर्णयाची अंमलबजावणी आपल्याला कुठेतरी झालेली बघायला दिसून येते आणि त्या संदर्भामध्ये हा शासन निर्णय एकंदरीतच आश्रमशाळेच्या संदर्भामध्ये काढलेला आहे। आपण या ठिकाणी बघू शकता। शिक्षण हक्क कायदा RT 2009 सालापासून राज्यात 1 एप्रिल 2010 पासून लागू करण्यात आला आहे। कायद्यानुसार प्राथमिक स्तरावर अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी राष्ट्रीय शिक्षण परिषद NCTE यांनी TET ही आवश्यक पात्रता निश्चित केली आहे। जी काही राष्ट्रीय शिक्षक परिषद आहे NCTE यांनी ही TET जी काही पात्रता ही निश्चित केलेली आहे। आपण बघू शकता की 2013 पासून ही परीक्षा त्या ठिकाणी घेण्यात येते आणि ती त्या सालापासून कंपल्सरी करण्यात आलेली आहे। इथे आपण बघू शकता की इथे काय सांगितलेलं आहे की तर सत्रापुरती तात्पुरती कंत्राटी शिक्षकांची भरती यापुढे आश्रमशाळांमध्ये इयत्ता 1 ते 8वी साठी शिक्षक म्हणून केवळ TET उत्तीर्ण उमेदवारांचीच कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात येणार आहे। यापूर्वी म्हणजे TET नसणारे उमेदवार म्हणजे शिक्षक त्यांना सुद्धा नियुक्ती मिळत होती, परंतु आता जर आपण बघितलं तर या TETची अंमलबजावणी या ठिकाणी आपल्याला सुरू झालेली दिसून येते। जर TET पात्र उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी केवळ शैक्षणिक सत्रापुरती कंत्राटी नियुक्ती करण्यास परवानगी देण्यात आली आहे। जर का त्या ठिकाणी TET पात्र उमेदवार मिळाले नाही तर जे काही D.Ed B.Ed धारक आहेत त्यांच्या माध्यमातून त्या सत्रापुरती त्यांची निवड करण्यात येणार आहे, अशी सुद्धा या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे। आणि इकडे आपण बघू शकतो तातडीने काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश। आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि प्रशिक्षित शिक्षकांकडून शिक्षण मिळावे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे। NCTEच्या निकषांची काटेकोर अंमलबजावणी करून शिक्षणाचा दर्जा सुधारणा करण्याचा
शासनाचा संकल्प या निर्णयातून अधोरेखित झाला आहे. हा शासन आदेश राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून सर्व प्रकल्प अधिकारी आणि अप्पर आयुक्तांना त्यांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आपण इथे बघू शकता तातडीने काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. आदिवासी भागातील मुलांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा हा एकंदरीत याचा मानस आहे. म्हणून TET उत्तीर्ण उमेदवारांना त्या ठिकाणी नियुक्ती द्यावी आणि जे काही शिक्षक TET उत्तीर्ण न झाल्यास त्यांना सेवा समितीचे आदेश देण्याचं या ठिकाणी आपण बघू शकतो. 2010 पूर्वी नियुक्त झालेले आणि ज्यांच्या सेवानिवृत्तीसाठी 5 वर्षापेक्षा अधिक कालावधी शिल्लक आहे अशा सर्व प्राथमिक शिक्षकांना 1 सप्टेंबर 2027 पूर्वी TET उत्तीर्ण करावी लागणार आहे. त्यांना 2 वर्षाची या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे. 2 वर्षामध्ये जर का ते TET उत्तीर्ण होऊ शकले नसल्यास तर त्यांना सेवा समाप्तीचे आदेश देण्यात येतील असं एकंदरीत इथं आपण बघू शकता. त्यानंतर पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती जी काही 2025ची शिक्षक भरती होणार आहे तर ही शिक्षक भरती पवित्र पोर्टल मार्फतच करण्यात येणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक पद भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केलेले आहे. आपण बघू शकता की जे काही पवित्र पोर्टलचं जे काही शिक्षक भरतीचं कामकाज आहे ते सध्या तिकडे शिक्षण आयुक्तालयाकडून परीक्षा परिषदेला ते वर्ग करण्यात आलेले आहे आणि एकंदरीतच जी काही 2025ची पवित्र पोर्टलची शिक्षक भरती होणार आहे तर ती शिक्षक भरती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत करण्याचे एकंदरीतच त्या ठिकाणी शासन निर्णयसुद्धा झालेला आहे. शासन निर्णयानुसार सध्या 80% रिक्त पदे भरण्याची तरतूद असून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025मधील निकालाच्या आधारे ही भरती प्रक्रिया मे महिन्यात राबविण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26च्या अखेर म्हणजेच मे 2026पर्यंत संभाव्य रिक्त होणाऱ्या पदांची भरतीसाठी गणना करून त्यावर आत्ताची भरती करण्याचे विचाराधीन आहे. त्यानुसार आखणी करण्यात येणार आहे. आता जर का आपण बघितलं सध्या 80% रिक्त पदे असून जी काही शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025 जे झालेलं आहे आणि त्याच्या एकंदरीत निकालाच्या आधारे ही भरती प्रक्रिया मे महिन्यामध्ये राबविण्यात येणार आहे. त्याचा मुख्य उद्देश असा आहे की मे 2026पर्यंत जे काही संभाव्य रिक्त होणारी पदे म्हणजे सेवानिवृत्त होणारे शिक्षक आणि ती रिक्त होणारी पदे विचारात घेऊन एकंदरीतच ही भरती त्या ठिकाणी त्यांची आखणी त्या ठिकाणी करण्यात येणार आहे असं या ठिकाणी आपल्याला दिसून येते. तर मित्रांनो अशा पद्धतीने TETच्या संदर्भामध्ये हा एकंदरीतच आपण माहिती या ठिकाणी बघितलेली आहे आणि त्याची सध्या बहुतांशी जी काही अंमलबजावणी ही करण्याचे आदेश त्या ठिकाणी निर्गमित झालेले आहेत. आपल्याला जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. इथेच थांबतो. धन्यवाद.